श्री स्वामी समर्थ. ज्यांना असे वाटते की आपण जीवनात येऊन बऱ्याच इच्छा अपूर्ण राहिल्या किंवा अशा काही मनोकामना असतात ज्या पूर्ण झालेल्याच नाही आहेत, किंवा काहींना असं वाटतं की सिद्धी पाहिजे, किंवा असे काही लोक असतात ज्यांना आपल्याच पापांचा भार हलका करावासा वाटतो. मग आपले पाप पश्चातापाने कसे नाश करायचे, काय करायचं, तर याची सगळ्याची आपण आज माहिती पाहणार आहोत. तर बघा, पापमोचनी एकादशी लवकरच येत आहे आणि ती आहे 15 मार्चला. आता एकादशीचा प्रारंभ होत आहे 14 मार्च रोजी 8:10 आणि याचा समाप्ती होणार आहे 9:16 15 तारखेला. तर बघा, सगळ्यात महत्त्वाचं 15 मार्चला जे आपल्याला काय करायचं किंवा काय नाही, कशी एकादशीचे व्रताचं पालन करायचं आहे ह्याची सगळी माहिती घेणार आहोत. पण त्याआधी व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि व्हिडिओ संपूर्ण बघा. तर बघा, 14 तारखेला आपल्याला द्वादशी सुरू होईल सकाळपासूनच. त्यामुळे आपल्याला तांदूळ अजिबात खायचा नाही आहे, कारण असे आपल्या शास्त्रानुसार म्हटले जाते की एक एक तांदळाचा दाणा हा किडे खाण्यास समान आहे. त्यामुळे एकादशीचे जे व्रत करत असतात त्यांनी दशमीचे देखील व्रत करायचे आहे, म्हणजे पालन करायचे आहे. एकादशीच्या आधीच्या दिवशीपासून एकादशीचे पालन करतात. म्हणजे एकादशीचे जे व्रत असते 3 दिवसाचे असते, ते म्हणजे दशमी, एकादशी आणि द्वादशी. त्यामुळे तांदळाचा वर्ज करायचा आहे, तरच आपल्याला एकादशीचे व्रत केल्याचे पुण्य मिळेल. तर बघा, श्रीकृष्ण युधिष्ठिराला सांगतात, जो कोणी चैत्र मास महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीचे म्हणजेच पापमोचनी एकादशीचे व्रत करील, तो त्याची मनोकामना सगळ्या पूर्ण होतील. त्यांना हीच एकादशी सिद्धी देणारी ठरेल, किंवा सगळ्या पापांचा नाश करणारी हे एकादशी आहे. आणि तसेच धर्माची वृद्धी करणारी ही एकादशी आहे. आणि जिथे धर्म सोबत असतो मंडळी, तिथे विजयच असतो, तिथे पराजय कधीच होत नाही. त्यामुळे जो कोणी धर्माने वागतो, ज्या लोकांना चांगलं वाईट यातला फरक कळतो, तो कधीही पराजय होत नाही. बघा, जो कोणी या एकादशीचे नियमपूर्वक पालन करतो त्याचे सर्व पाप नष्ट होतात, भस्म होतात, असे श्रीकृष्ण भगवंत युधिष्ठिराला सांगतात. बघा, जो आता पापमोचनी एकादशी जी आहे, जो कोणी करेल, तो ब्रह्महत्या करणारा असो, सोन्याची चोरी करणारा असो, तसेच मदिरापान करणारा असेल, किंवा गुरुपत्नीचे गमन करणारा व्यक्ती असेल, खूप पापी व्यक्ती असेल, तरीही हे व्रत करून त्याचे सगळे पाप मुक्त होतात, असे स्वतः श्रीकृष्ण भगवंत युधिष्ठिराला सांगत आहेत. मंडळी, याच दिवशी मीन संक्रांतीची देखील सुरुवात होत आहे. तर मीन संक्रांती म्हणजे काय, तर मीन राशीत सूर्य संक्रांतीमध्ये प्रवेश करतात. तर बघा, आता मीन संक्रांती सुरुवात होत आहे रात्री 14 तारखेच्या मध्यरात्री, म्हणजे 1 वाजल्यापासून ते दुसऱ्या दिवशीपर्यंत मीन संक्रांत आहे. सकाळी 8:31 जवळजवळ 6 ते 7 तासाचा महान पुण्य काळ म्हणजे मीन संक्रांतीचा आपल्याला मिळत आहे. बघा, या काळात आपण केलेले पुण्य अक्षय राहते. बघा, एखादी व्यक्ती जर स्वर्गात जात असेल तर तिचे पुण्य नष्ट झाले की तिथून त्या व्यक्तीला हकलले जाते, म्हणजेच त्याचे पुण्य नष्ट होते. पण या काळात म्हणजे मीन संक्रांतीचा जो काळ असतो तो खूप महान पुण्यदायी काळ असतो. मग त्या काळात आपण दान धर्म हे पुण्य जे करतो ते आपले अक्षय राहते, जन्मोजन्मी आपल्यासोबत राहते. तसेच या काळात नामजपाचा खूप खूप महिमा सांगितलेला आहे. तुम्ही जर जप करत असाल तर त्याचा दुप्पट तुम्हाला त्याचे पुण्य लागते. तसेच या दिवशी दानाचे खूप महत्त्व सांगितलेले आहे मंडळी. तर बघा, आता काही लोकांचं म्हणणं आहे, आम्ही एवढे श्रीमंत आहेत का, आमच्याकडे एवढे पैसे आहेत का, आम्ही एवढं कसं दान करणार. तर बघा, आपल्याला जसं जमेल तितकंच आपल्याला दान करायचं आहे. कसं, तर आपण घरातल्या मुंग्यांना आपण थोडीशी साखर टाकू शकतो. खिडकीत तुमच्या पक्षी येऊन बसत असतील तर थोडंसं पाणी ठेवा, किंवा थोडेसे अन्नाचे किंवा धान्याचे तुम्ही त्यांना दाणे टाका. यातून हे देखील दानात मोजले जाते. त्यामुळे हा काळ खूप महत्त्वाचा आहे. तर बघा, या काळात म्हणजेच मीन संक्रांतीमध्ये जेव्हा सूर्य मीन राशीत प्रवेश करतो त्या काळामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे
आपण जेव्हा ताजे किंवा न सुकलेले जे फुलं असतात त्यांची माळ तयार करायची आहे कोणत्याही फुलांची, आणि ती देवाला अर्पण करायची आहे. कोणत्याही मंदिरात जाऊ शकता तुम्ही किंवा घरातल्या कोणत्याही देवाला तुम्ही तुमचे जे इष्टदैवत आहे त्यांना ही माळ अर्पण करू शकता. तसेच किंवा आपले जे गुरु असतात, काहींचे गुरु स्वामी आहेत किंवा इतर कोणतेही गुरु असले तरी तुम्ही त्यांना ती माळ फुलांची, ताज्या फुलांची माळ तुम्ही दान करा, म्हणजे त्यांना समर्पित करा, अर्पण करा. याचे खूप खूप महत्त्व आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेले आहे. तर बघा, या दिवशी सकाळी उठल्यापासून करायचं काय, तर याची माहिती आता आपण घेऊ. सकाळी उठल्याबरोबर बघा, या दिवशी सगळ्यात आधी आंघोळ लवकर करायची आहे. सूर्यदेव येण्याच्या आधी आंघोळ करायची आहे. त्यानंतर पोटात काहीही नसताना, न खाता न पिता सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचं आहे. बघा, या गोष्टी ज्या असतात, तुळशीला पाणी देणे, सूर्यदेवाला अर्घ्य देणे किंवा पितृ तर्पण करणे, ह्या उपाशी पोटी करायच्या असतात. त्यामुळे सकाळी उठल्याबरोबर आंघोळ करून ही कामं करा. तुळशीला जल द्या. आता रविवारी येत आहे, पण तुळशीचे पान तोडू नका. कारण बघा, काही जणांचं म्हणणं असतं की रविवारी तुळशीला पाणी द्यायचं नसतं. तुळशीला पाणी दिलं तरी चालतं, फक्त तुळशीचे पान तोडायचे नाही. तसेच पितरांना तर्पण करायचे आहे. तर्पण कसे करायचे आधीही मी तुम्हाला सांगितलं होतं आधीच्या व्हिडिओमध्ये. तर एका लोट्यामध्ये थोडं जेल घ्या, त्यात थोडं गंगाजल टाका, काळे तीळ टाका आणि गीतेचा 7वा अध्याय म्हणून ते दक्षिणेला पाणी अर्पण करा. हेच झालं पितृतर्पण. बघा, या काळात म्हणजे संक्रांतीच्या काळात, म्हणजे महापुण्यदायी काळात तुम्ही जेवढे कर्म पुण्य करताल किंवा धर्मपुण्य कराल, दान धर्म नाम जप हे सगळे काही कराल ते अक्षय राहणार आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी तुम्ही आवर्जून करा. तसेच आता या दिवशी खरमास चालू होणार आहे. तर खरमास सुरू होत आहे जेव्हा सूर्य मीन राशीत प्रवेश करत आहे, त्याच टायमिंगमध्ये खरमास देखील चालू होत आहे. आता बघा, खरमास चालू होत आहे 15 मार्चला रात्री 1:08 आणि समाप्त होईल 14 एप्रिलपर्यंत. म्हणजे 14 एप्रिलपर्यंत आपल्याला कोणत्याही प्रकारचे मांगलिक कार्य करायचे नाही आहेत, विवाह कोणताही करायचा नाही आहे किंवा गृहप्रवेश करायचा नाही आहे किंवा चांगली कामं हाती घ्यायची नाही आहेत. या गोष्टींमध्ये अडथळा येण्याची शक्यता, आपण जर कोणतेही शुभ कार्य करायला गेलो तर त्या गोष्टींमध्ये अडथळे येण्याची शक्यता असते. या काळात कोणत्याही प्रकारचे मांगलिक कार्य किंवा शुभ कार्य करत नाहीत. तर मंडळी, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूयात नंतर अशाच एका नवीन माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.